हॅलो मंडळी, नमस्कार. बघा आमची तनिष्का आज पिठात तोंड भरविले आहे. नको म्हणलं तरी ऐकत नाही. तनिष्का काय करते ती? तनिष्का हे येड पीठ खाते का बाळा? पीठ खाऊन येशो ना. हा, पीठ खावलंय. नको रे राजा, पीठ खाऊ नये. पोट दुखतंय, पोट फुगतंय पिठानं. पीठ कसं खात असते ती बाळा? बोल बरं. नाही खायचं पिलू, पीठ खाऊ नये. ऐकत जा शोनपरे. तू किती आगाव करतीये. नको नको, आंघोळ करून टावेला सगळं तिथंच अडकावलेले असते ती. आणि लेकरू पिठात खेळतंय, पीठ खातंय. काय चाललंय बाळा? ऐकत जा ना शोन. धाकटे आहे, त्याला काही कळत नाही. घेतलं तरी एका जाग्यात बसत नाही. काय करते तनू बेबी? हे बघ इकडे ये, चल. कशी करते तनू? किती पीठ खाल्ले, अंग सगळं भरले, तोंड सगळं भरले. कसं ग असं झाल्यावर? तनू इकडे माय, चल बरं. माय मलाच आवाज करतीस का? नको म्हणून. ए येडी रंबा. हे बघा, आज नाश्त्यासाठी वडापाव आणलाय मस्त. असं वडा आहे का समोसा आहे? वडा आहे, वडा. या खायला मस्तपैकी वडे आणले. वडापाव गरमागरम, ताजे ताजे. या नाश्ता करायला सकाळचा. चाऊ तनू किती आरडाओरड चालले बघा यांचं. भूक लागून सुधारणा झाले. तनू किती भूक लागली बाळा तुला? हे भजे पण आणले मस्तपैकी. भजी आणले, ती चटणी आणले. हा, काय काय आहे, सगळं आहे खायला मस्त. आज नाश्त्यासाठी भारी नाश्ता होणार आहे. एकच नंबर नाश्ता, पोट भरून नाश्ता. आजचा नाश्ता स्पेशल नाश्ता आहे. बाहेरून वडापाव आणून नाश्ता करतात आज आमची तनिष्का, चाऊ, मी. अरे वा, समोसे पण आहेत. समोसा पण आणले. सगळे एकदाच किती किती आणले नाश्त्यासाठी. समोसे कोणाला? चाऊला आणले का? चाऊ वडापाव खात नाही म्हणून. होय गे चाऊ, तू वडापाव खात नाहीस म्हणून समोसे आणले का? काय काय आवडत नाही का तुला वडापाव? मला वडापाव. काय? हा, वडापाव, समोसे, भजी. आमच्या तनिष्काची किती घाई आहे, किती गोंधळ आहे बघा. तनिष्का किती आरडाओरडी करते. ग बसत नाही. पडशील ग बाळा, पडशील. मारू नको ना पिलू तिला. कळत नाही ग, लहान आहे. मारू नये. वाघाला मारू नये. वाघ रडत नाही, किरकिर करते शोन. गप ना ग चाऊ, गप ना, मारू नको. तुला खायला देते, ये खा म्हण तू. चल ये खा, पळ. खाऊन घे तू. हा, खाऊन घे. उचल तिला, पडली बघ, उचल. अगं उचल लेकरा लवकर. हा, आमची चऊ कसं लागते माय वडापाव? मस्त लागते का? समोसा छान लागते. हा, छान लागते. मस्त लागते का? भारी लागते का खायला? तुझा फेवरेट आहे का समोसा? समोसा फेवरेट आहे का तुझा? किती हसतीच ग, किती हसतीच. हा, तनिष्का पडली म्हणून तुला हसू येते. एवढं हसू नये ग. मी आज बनवणार आहे फोडशीची भाजी. फोडशी, कोळू असं ह्या नाव आहेत ह्या भाजीला. ही रानभाजी आहे ती. आणि कसं वर्षातून एकदाच येतात हे भाज्या पावसाळ्याला. हे कायमच्या भाज्या राहत नाहीत. आणि कसं हे आवर्जून रानभाज्या पावसाळ्याला खाणं गरजेचं आहे. हे शरीरासाठी चांगलं असतात, फायदेमंद असतात. त्याच्यात भरपूर प्रमाणात विटॅमिन, कॅल्शियम असं काही पण असतं म्हणतात ना, ते भरपूर काही असतं. हे खाणं गरजेचं आहे. हे बघा, बघू शकता तुम्ही. हे जे आहे ना, हे असलं हे महागडचं हे घ्यायचं नाही. हे जे जेवढा पांढरा भाग आहे ना, हे असं सगळं असं हे कट करून टाकायचं. हे बघू शकता तुम्ही, हे असं. आणि हे भाज्या अति उत्तम असतात शरीरासाठी. खाण्यासाठी पण चांगलं असतं, पण चांगलं असते शरीराला. हे रानभाज्या खाणे गरजेचं आहे. रानभाज्या म्हणलंच तर आपलं शरीराला काही रोग, राई, इजा असलं काही होत नाही. त्याच्यामुळं ना हे रानभाज्या खाणे खूप गरजेचं आहे. हे बघा, हे बघू शकता.
हे असलं हे जे ह्याचा पांढरा भाग आहे जो आहे ना, हे पांढरा भाग असं ह्याला काढून टाकायचं. पांढरा भाग घ्यायचा नाही. आता ह्याला स्वच्छ धुवून घेऊया. स्वच्छ धुवून घेऊन मग नंतर बारीक चिरूया. हे काही देठांमध्ये असं निब्बर काड्या असतात. हे देठ असतं ह्याचं निब्बर, हे घ्यायचं नाही. हे जास्त जून असलेले नाही घ्यायचं. हे कोवळे कोवळे बघून घ्यायचं. मार्केटमध्ये आता सहज उपलब्ध होती ही भाजी. हे रानभाज्या भरपूर प्रमाणात असते आता मार्केटला. हे कसं सगळे लोक खातात ना ही भाजी, म्हणून ह्याच्याकडं पोळशीची भाजीला तुमच्याकडे काय म्हणते ते मला कमेंट करून सांगा. मस्त असं हे प्रकारची भाजी आहे. हे बघा अशी देठं निघतात त्याच्यामधले. हे असले देठं काढून टाकायचे. हे असं देठं काढलं ना भाजी चांगली असते. ते देठ चांगलं नसतं खाण्यासाठी, म्हणून ते देठ काढणं गरजेचं असते. देठ काढायचं. देठ बिना काढता भाजी करायची नाही. शक्यतो जास्त त्याला राहत नाही. जे निब्बर आहे ना जून त्याला असते देठ, ते तशामध्ये काड्या तसे असे बघून काढून घ्यायचे. हे बघा बघू शकता तुम्ही. हे बघा एवढ्या भाजीमध्ये एवढे 4-5 काड्या निघाल्या जाडसर निब्बर जुन्या. हे असले घालायचे नाही. ही काड्या नाही घालायच्या. ह्याला चवीला भाजी नाही चांगली लागत. त्याच्यामुळं ना हे नाही घालायचं काड्या. हे काड्या काढून टाकायच्या आणि फक्त ह्याच पानाची भाजी करायची. चला तर मग आता ह्याला 5-6 पाण्यानं चांगलं धुवून घ्यायचं. कसं हे रानभाजी जंगलात उठलेली असते. माती चिखल घाण भरपूर प्रमाणात ह्याला लागलेलं असतं. त्याच्यामुळं स्वच्छ 4-5 पाण्यानं चांगलं खळखळ मस्त असं धुवून घ्यायचं. चांगलं स्वच्छ धुवून घेतलं ना भाजी आपली स्वच्छ होते. त्याच्यामुळं खायला पण चवीला भाजी चांगली लागते. घाण गवत केर कचरा काही राहत नाही. त्याच्यामुळं धुवून घ्यायचं अगोदर 4-5 पाण्याने धुवून घेऊन नंतर याला बारीक पाना छोटे असे तुकडे करायचं. आपण कांद्याची पात जशी करताना त्या प्रमाणात करायचं. चला तर मग याला आता मी धुवून घेते स्वच्छ. आता आपण चांगलं ह्याला बारीक मध्ये कट करून घेऊया. बारीक कट करायचं. असं ह्या पद्धतीने कट करून घ्यायचं. आता आपली ही भाजी चिरून झाली आहे. त्याच्यासाठी लागणार साहित्य हे बघा: मूग डाळ, हिरवी मिरची, कांदा, लसूण, हे बारीक किसलेलं खोबरं. चला तर मग आपण आता बनवायला चालू करूया. हे कसं शरीरासाठी तर चांगले असते, परंतु कसं ज्याची कंबर दुखते गुडघे दुखते त्याच्यावर पण रामबाण उपाय आहे या भाजीचा. इतकी उत्तम अप्रतिम अशी भाजी आहे, चांगली शरीराला खायला. तुम्ही आवर्जून ही भाजी खात जावा. आता कसं ह्याच मोसममध्ये भाजी येते, ते इतर वेळी भाजी नसते आहे. त्याच्यामुळं ना ही भाजी आता खाणं गरजेचं आहे. भाजी आताच खाल्लं पाहिजे. हे शरीराला लय चांगलं असते, फायदेमंद असते. ह्याचा फायदा भरपूर आहे. आपण तेल टाकून घेऊया. कढई गरम झाली आहे. थोडंसं तेल जास्तच टाकायचं भाजीला. चांगली भाजी नंबर 1 लागते खायला. शरीरासाठी भाजी लई चांगली असते. आता कांदा टाकून घेऊया. कांदा चांगला मस्त असं गुलाबी कलर येईपर्यंत तळून घ्यायचा. कांदा नरम होण्यासाठी थोडासा मीठ टाकूया आपण. जास्त नाही टाकायचं, थोडंसं टाकायचं.
मिरची पण टाकून घेऊया ह्याच्यातच. मिरची पण आपली तळली जाते. चांगला गुलाबी कलर येईपर्यंत तळून घ्यायचा कांदा. आता लसूण पण टाकून घेऊया हे आपण जाडसर वाटलं. आणि ह्या कांद्याला ना दुसरं मसाला मटेरियल काय जिरे मोहरी असलं काही मटेरियल लागत नाही. फक्त कांदा लसणावरच भाज्या होणाऱ्या भाज्या असतात की रानभाज्या. खायला अति उत्तम असते ती. चांगलं मस्त असं तळून घेऊया. आपलं आता परतून झालाय. कांद्याचा कलर चेंज झालाय. आता आपण ही भाजी टाकून घेऊया फोडशीची बारीक कट केलेली. भाजी चवीला छान लागते भाजी हे खायला. त्याला आता फिरवून घेऊया असं. चांगली व्यवस्थित परतून घ्यायचं. आता मुगाची डाळ पण टाकून घेऊया ह्याच्यात. त्याच्यासोबत ते पण शिजते. चवीपुरतं मीठ टाकून घेऊया. कांद्यामध्ये टाकलो होतं आपण कांदा परतवताना त्याच्यामुळे जास्ती नाही टाकायचं. थोडंच टाकून घ्यायचं मीठ. थोडं आपण पाणी शिंपून घेऊया. हे डाळीतलंच पाणी आहे. मला झाकण लावून ठेवूया एक 5 मिनिटं. हे झाकण काढून बघूया आता. 5 मिनिट झाले. हे बघा बघू शकता मस्त अशी आपली भाजी झाली आहे. मी हळद नाही टाकले. तुम्हाला हळद टाकायची असेल तर तुम्ही टाकून घेऊ शकता. हळद टाकल्यावर कसं हे पालेभाज्या पिवळे पडतात म्हणून ते हळद नाही टाकायची. हे रानभाज्याला पिवळ्या खराब होत वाटते त्याच्यामुळे नाही टाकायचं. रानभाज्या बिलकुल केलं ना हळद नाही टाकायची. बघू शकता तुम्ही मस्त असं आपली भाजी तयार आहे. हे आता खोबरं किसून घेताना खोबरं टाकून घेते मी मस्त असं. सगळं एक नंबर भाजी लागते खायला. फोडशीची भाजी म्हणतात ह्याला. शाळूची भाजी फोडशीची भाजी. तुमच्याकडे काय म्हणतात काय नाही मला कमेंट करून सांगा. तर भाजी आपली खाण्यासाठी तयार आहे. तर गॅस बंद करूया आपण. काय पितेस तू?